दुसऱ्या राऊंडचा पहिल्या सामन्यासाठी मी आमंत्रित करतोय खरेगावचे चांगले मित्र अगदी यांचा गोड आवाज आपण ऐकू प्रसादजी सवारे सर यांचा. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच मोहनजी बारे सर. नक्कीच आपला खूप चांगला आवाज मला करत स्वतः आयोजक देखील आणि त्यांच्या माध्यमातून मागील मॅचचा धावतो विवरण आपण ऐकलं गेलं त्यांचे आभार करूयात. हॅलो, जाऊया मॅचच्या दिशेने. आता मात्र दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात होतीये. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय आणि आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन पोहोचले. दोन्ही संघांना शुभेच्छा या मॅचसाठी. खरं तर एका बाजूला आपण पाहणार आहात टीम आगानवाडी, त्यांच्या विपक्षात टीम असणार आहे ती म्हणजे याच परिसरातील एक नामांकित संघ अर्थातच जय मल्हार लवाली संघाला आपण पाहणार आहात. दोन्ही संघांना देऊयात या मॅचसाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. सलामीची जोडी आपण पाहतात बॅटिंग करण्यासाठी टीम जय मल्हार लवाली संघाकडून मोहन आणि त्यांच्या समवेत महेश आहेत. परंतु पहिला षटक घेऊन आला टीम आंगणवाडी संघाकडून ओमकारला पाहता. खरं तर ओमकारची एक वेगळीच बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळते. इव्हनचा पहिला षटक घेऊन आलाय. गिमान दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊयात त्या मॅच साठी शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट and best of luck. गिमान पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन टॅप केला अंतरिम बॉक्स टाईम या ठिकाणी चेंडू चालला सरळ 20 पर्यंत लॉंग खेळाडू आहेत. चुकी होते शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलं परंतु धाव फलकावरती डबल धावा मिळतील. 3 धावा पहिल्याच बॉल वरती चूक केली जाते. जिथे एक धाव बनली गेली असती तिथं तब्बल 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. म्हणजे कॉलिंग या ठिकाणी चांगली पाहायला मिळाली. पहिल्याच बॉल वरती 3 धावा आल्यात. खरं तर सुरुवात चांगली म्हणावी लागेल. ओमकारच्या विरोधात पहिल्याच बॉल वरती 3 धावा. लव फुल टॉस होता, फसवा चेंडू होता. खरं तर या ठिकाणी आता नक्कीच फलंदाज जणू काय पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतात जेणेकरून वाईट शिकून करतील परंतु तसं नाहीये. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या सांगते संघाची धावसंख्या 3 धावा. रिव्ह्यू फक्त बेमासाठी आहे, लक्ष असू द्या. तर चला पंचाचा निर्णय अंतिम असेल. टीम लवाली संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. डॉट बॉल आहे या ठिकाणी. यस पंच व्हाईट बॉल. एक अवांतर धाव फलकावरती ऍड होते. व्हाईटच्या स्वरूपात संघाची धावसंख्या 4 धावा धाव फलकावरती. गुडलक्सपटचा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी हा चेंडू सरळ पॅड वरती आढळतोय. त्यानंतर पहिल्या स्लिप मध्ये बॉलला गॅदर करण्याची संधी होती परंतु बॉल होता तो निसटला आणि एक धावा ठिकाणी लेग बाईस. पंच लेग बाईस ना. येस बॅट कट. नक्कीच म्हणजे जवळपास कॅचची संधी होती या ठिकाणी परंतु कॅच ड्रॉप झाली.
पिच बॉल होता, पळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी हा डॉट बॉल आलाय. खरं तर ओमकारनं सातत्यानं आपण पाहतात गोलंदाजी करत असताना लाईन आणि लेन्सचा मात्र बदल केलाय आणि सातत्याने बदल या ठिकाणी ओमकारच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती 3 चेंडू मागे खर्च केल्यात. वुडलँड्स बॅट फटका बसला, परंतु मिडॉनचा खेळाडू डीप मध्ये आहे. आपण पाहतायत नक्कीच या ठिकाणी खेळाडू पोहोचतील बॉलला उजळफेक करत तत्पूर्वी पुन्हा या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होतात. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहता सिंगल डबलला सध्या तरी प्राधान्य दिलं जाते. 7 धावा धावफलकावरती बिनबादाची सुरुवात. टॅप केलं पुन्हा एकदा ऑन साईडला. अगदी ज्या प्रकारे अंडरम बॉक्स मध्ये अशा प्रकारचे फटके पाहायला मिळतात आणि सध्या तरी त्याच फटक्यांचे वापर आता दोन्ही फलंदाज करत आहेत. अजून 2 धावा धावफलकावरती ऍड होतात. खरं तर 4 षटकांचा आज सामना आणि 4 षटकांमध्ये नक्कीच सिंगल डबलच्या जोरावरती चांगली धावसंख्या उभारण्याचं काम सध्या तरी जय मल्हार लवाले संघ करतोय. शेवटचा बॉल वुडलँड्स बॅट उडवलाय ऑन साइडला. स्ट्रोक चांगला जाईल सरळ एक टप्पा घेत सरळ स्कोअर लेग सीमारेषा पलीकडे धावा मिळतील 4. ठोकलाय चौकार. पहिल्या ओव्हरच्या नंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात जय मल्हार लवाली संघाची जी धावसंख्या आहे जाऊन पोहोचले तब्बल बिनबाद 13 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली पाहायला मिळते. खरं तर सुरुवातीच्या चेंडूंवरती पाहिलं तर सिंगल डबल आलेला, परंतु त्यानंतर खराब चेंडू जसा आला शॉर्ट ऑफ लेन त्यावरती खरं तर चांगला फटका पाहायला मिळाला. फलंदाज मोहनच्या बॅटपद्ने मात्र चौकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 गोलंदाज आनंद बॉलिंग मार्कवर. वेळेचा विचार केला तर ठीक 3 वाजलेले आहेत. दुपारचे सत्र सुरू आहे. दुपारच्या सत्रात जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईन झाले सगळ्यांचं स्वागत. परंतु या ठिकाणी स्वागत केलंय षटकारानं महेशच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार. आणि जे प्रेक्षक जे मैदानावरती उपस्थित आहेत त्या सर्व मी प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम आपल्या सगळ्यांचं. कारण की स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम खरं तर प्रेक्षक वर्ग करतायत. आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. अनंताविरुद्ध पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले. पुढील चेंडू या ठिकाणी फुल टॉस होता मात्र प्ले डाऊन झाले. बॅटची एज आणि त्यानंतर सरळ हा चेंडू इष्टांवरती पाहायला मिळतोय. इथं आपण पाहिला तर विकेटचा पतन होतोय. परतावा लागेल फलंदाज महेशला मैदानाच्या बाहेर. विकेट आल्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आत वैभव मात्र 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. नवीन फलंदाज वैभव अगदी या ठिकाणी मैदानाच्या आत गेला कट करण्याचा प्रयत्न होता. खरं तर
डॉट बॉल आलाय. टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा चेंडू. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गुडलक दिलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु एकच धाव सिंगलच्या मदतीने 20 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा विचार केला तब्बल 13 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केला. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार खेचला, परंतु त्यानंतर कमबॅक केले गेले मैदानाच्या आत. इथनं अजून एक चांगला चेंडू, अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगली या ठिकाणी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने आपण पाहत आहात ऑफ कट करण्याचे काम सध्या गोलंदाज आनंद करतोय. पुन्हा एकदा हरीश. आताचा हा चेंडू पॅड वरती होता, परंतु हलकीशी आधी जरूर झाली, परंतु पंचाचा इशारा की बॅट कट होती. सॉफ्ट सिग्नल आणि चांगले निर्णय या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. सिंगलच्या मधून 41 धावा फलकावरती. खेळाडू उपस्थित, त्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमाच्या बाहेर. पंचांचा इशारा मॅक्सिमम बिग हिट. षटकार शेवट गोड केला या डावाचा. षटकार ठोकून मात्र या ठिकाणी संघाची टोटल मध्ये उभारले गेले. त्यामुळे 47 धावा उभारल्या गेल्यात आणि 48 धावा संख्येचा टार्गेट आता इथनं चेस करावा लागेल टीम आगानवाडी संघाला. 24 बॉल मध्ये 48 बनवायचे आहेत, म्हणजेच प्रति ओव्हर मध्ये रिक्वायर्ड रन राहील आता 12च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग कार्ड होऊन पाहिलं तर नक्कीच मोहन मात्र त्यांना सुरुवात चांगली केली, त्याला चांगला साथ मिळाला. तो म्हणजे महेशने तब्बल 3 बॉल मध्ये 7 बनवल्यात, परंतु दुसऱ्या बदला वैभवने देखील चांगली बॅटिंग केली आहे. त्यानंतर 7 बॉल मध्ये 12 धावा त्यांना बनवल्यात, परंतु शेवटच्या मोमेंटला खरं गौतमचा तो शेवटचा नाक होता अप्रतिम. 3 बॉल मध्ये तब्बल 10 बनवल्या गेल्यात. नक्कीच टीम वर्क या ठिकाणी पाहायला मिळाला. टीम जय मल्हार लवाले संघाचा. परंतु दुसऱ्या बाजूला आगरवाडी टीमची बॉलिंग कशा प्रकारे राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये ओंकारला तब्बल 13 धावा खर्च करत असताना आपण पाहायला मिळत, परंतु दुसऱ्या बाजूनं दुसऱ्या षटकात अनंतानं नक्कीच कमबॅकिंग ओव्हर केलं, म्हणजेच 7 धावा त्यानं खर्च केला. तिसऱ्या ओव्हरमध्ये सचिन देखील पाहिलं तर तब्बल 13 धावा खर्च करत असताना एक विकेट सुद्धा त्याने मिळवला. परंतु दुसऱ्या बाजूला शेवटच्या षटकात ज्या धावा पाहिजे होत्या टीम लवाले संघाला त्या धावा मिळवल्या. अर्थातच हरीश शेवटच्या षटकामध्ये 14 धावा त्याने खर्च केल्यात. अशा रीतीने तब्बल 47 धावा फलकावरती उभा केल्यात आणि 48 टार्गेट उभा केलाय टीम आगरवाडी संघासमोर. 24 बॉल आणि 48 ची गरज. तर या पुढची मॅच पाहायला मिळेल टीम सांबारी त्यांच्या विपक्षात बोराटपाडा. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या लगेचच बोराटपाडा सकाच परिसरातील आहेत आणि मॅच देखील तेवढी चांगली पाहायला मिळेल.
तर मॅच ऑन शॉट ऑफ लेंथ पहिलाच बॉल पिक केला पिकअप शॉट बॉल सिनर्स आपल्याकडे पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी चौकार आलाय. टॉस जिंकले बोरडपाडा संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय. जशी मॅच संपेल आपण बोरडपाडा टीम संपूर्ण स्क्वॉड घेऊन जायचं मैदानाच्या आत. परंतु या ठिकाणी पंप सापडला समोर समोर खेळाडू सापडलाय. चौकारानंतर पुनरुगमन कम बॅक केलं बाउन्स बॅक केलं मैदानाच्या आत गोलंदाजानं अर्थात इथनं परतावं लागेल फलंदाज जोगनाजांना मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. चौकार आला परंतु त्यानंतरचा विकेट कमबॅक टीम जय मल्हार या संघासाठी अगदी ऍक्शन रिव्ह्यू मध्ये देखील स्पष्ट पाहा. तर अगदी बॅटर मुद्दा स्टंप वरती होते मधला यष्टीवरती आणि खरं तर पंचांचं कौतुक. योग्य तो डिसिजन मैदानाच्या आत दिलं गेलं. नवीन बॅटर दिनेश आव्हान तिसऱ्या क्रमांकावरती. स्कूप करण्याचा प्रयत्न हो मैदानाच्या आत गेला गेला. खरं तर बॅटच्या बिजामध्ये बॉल आला पाठोळा सरळ लॉंग स्टॉपला साईड स्क्रीनला येते धडक अजून एक चौकार. अगदी बॅट वरती अजून घेतला. खरं तर मिडल ऑफ द बॅट झाल्यानंतर खूप चांगला फटका. स्कूपचा फटका मात्र 4 धाबा देऊन जातो टीम अघनवाडी संघाला. 8 धाबा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथनं झोन एक धक्का लागतोय. अगदी इथनं पाहिलं तर त्रिफला मात्र येस. तर या ठिकाणी आपण एलबी ना येस लेग 22 अर्थात एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून अजून एक फलंदाज बाद होते. अगदी या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के लागले गेलेत टीम अघनवाडी या संघाला. परंतु जोपर्यंत ओंकारानं मैदानाच्या तोपर्यंत मॅच अघनवाडी संघ आपल्या बाजूने आणू शकते. फटका सुंदर एक कबचा ढकलला डीप बरा खेळाडू आहेत उपस्थित. एकदा कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न करायचा परंतु नकार येतो. इथनं एकच धाव एकाच धाव संख्येवरती समाधानी राहावं लागते. 9 धाबा फलकावरती 12च्या रिक्वायर्ड रन रेटने धावा बनवायच्या. आतापर्यंत 9 बनला गेला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती खरं तर संयमी फलका खेळावा लागेल ओमकारला. कारण की कधी कधी ओव्हरचा पहिला बॉल आणि ओव्हरचा शेवटचा बॉल हा भरपूर घातकी असतो. परंतु या ठिकाणी शेवटचा बॉल वरती काय होणार. डिफेन्सिव्ह फटका या ठिकाणी आपण पाहतात. अगदी भरपूर चांगल्या मनसुबेने या ठिकाणी हा स्ट्रोक परंतु एकच धाव सिंगलच्या मदतीनं 10 धावा दाखल कव्हर षटक पहिलं संपलंय. या षटकात खरं तर विकेटही आल्यात धावाही आल्यात म्हणजेच बॅलन्स क्रिकेट पाहायला मिळाला. आता ओव्हर समीकरण 18 चेंडू आणि 38 धावा सिंगलची गरज.
हो. तर बॅटची मागणी होते, 12 खेळाडू आपण जायचं आहे. तर पुन्हा एकदा जाऊयात माझा दिशेने. इथे कट केला, गॅप मध्ये बॉल काढला, अगदी सुईमधून धावा काढावा त्या प्रकारे मात्र हा चेंडू गॅप मध्ये जातो सरळ डीप मध्ये सीमारेषा पलीकडे 4 धावा. तर त्याच दरम्यान बोरडपाडा संघाचे ज्येष्ठ नागरिक माननीय श्री नागोबाबा यांच्या ठिकाणी आगमन झालं. इकडे जर आपलं ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम. ओव्हर पिच बॉल होता, ऑन साइडला लॉक करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल चौकारानंतर कमबॅक करतोय. ज्या प्रकारे पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये दीपक ज्या प्रकारे गोलंदाजी केली अगदी तशाच प्रकारे या ठिकाणी कुणाल सुद्धा गोलंदाजी करतोय. शॉट आपल्याला जोरदार पार करायचं होतं परंतु या ठिकाणी अतिरिक्त उसरी या ठिकाणी मिळाली. खरं तर एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र बॅट्समनचा जो जजमेंट होता तो चुकीचा ठरला. 2 लगातारचा हा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. खरं तर समोरून बॉलला उडवण्याची क्षमता आहे या ठिकाणी कुणालमध्ये. ऑन द टॉस करतात ते ओव्हर पिच बॉल होता खरं तर लॉफ करण्याची संधी परंतु कुणाल मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करते. सध्या तरी मी तर म्हणेन आता अंगणवाडी संघ बॅकफुट वरती आलाय या लगातारच्या डॉट पर्सेंटेज मुळे. ऑन साइडला क्रॉस बॅट फटका सुंदर आहे. या फटक्यांची नितांत गरज आहे आणि तो फटका आता येतोय ओमकारच्या बॅटमधनं अजून एक चौकार. या षटकात आतापर्यंत 8 धाबा आल्यात म्हणजेच 8 धाबा या 2 चौकाराच्या मदतीने आणि त्या दोन्ही चौकार ओमकारच्या बॅटमधून आलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा टेंड आणि शॉर्ट फाईन लेगला मात्र कॅच कॅरी केली आहे. मी मगाशी म्हटलं ओव्हरचा पहिला बॉल आणि ओव्हरचा शेवटचा बॉल हा भरपूर घातकी असतो आणि खरं तर घातकी ठरलाय तो म्हणजेच आंगणवाडी संघासाठी आणि फलंदाज ओमकारसाठी. ओमकारला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अजूनही धक्का लागतो टीम आंगणवाडी संघाला. 18 वरती 3 गडी बाद अशी परिस्थिती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची गरज म्हणजे प्रति ओव्हर मध्ये 15.0 सरासरीने धावा बनवायच्या. प्रति ओव्हर मध्ये 15 बनल्या जातील मैदानाच्या आत पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अपयश यश मात्र ही यशाची दुसरी बाजू आहे परंतु त्याआधी मैदानाच्या आत तुम्हाला पहिल्या बाजूमध्ये अर्थातच मैदानाच्या आत तुम्हाला 100% द्यावा लागेल. चांगला खेळ करावा लागेल व त्यानंतर अपयश किंवा यशाची वाट पाहावी लागेल. आता 12 चेंडू 30 धावसंख्येची गरज. स्ट्राईक वरती आपण पाहत आहोत फलंदाज स्ट्राईक वरती सचिन वरती आहे ना
स्ट्राईकवर अनंत आहे काय? येस, स्ट्राईक वरती अनंत आहेत, परंतु पहिलाच बॉल डॉट आला. उडवलं ना. 11 चेंडू 30 धावांची गरज. अगदी या ठिकाणी खेचून वाळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आता सातत्याने मोठमोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आत, परंतु सुरुवातीचे दोनही चेंडू आले डॉट. आता मैदानाच्या आत समीकरण पुन्हा बदललं. 10 चेंडू 30 धावल्या संख्येची गरज. जय मल्हार लवाली संघ आता चांगली कामगिरी करतोय मैदानात. दहा बॉल 30 ची गरज. आतापर्यंत 18 धावा बनल्या गेल्या धावफलकावरती. नाजूक स्थितीमध्ये टीम आगणवाडी, परंतु इथनं संकटात सापडले आगणवाडी. संकट मोजक कोणता खेळाडू बनेल? शटवर खेळण्याचा प्रयत्न. इथनं अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल निमित्त म्हणून आगणवाडी संघावरती प्रेशर निर्माण करून जाईल. प्रत्येक डॉट बॉल अनंतावरती दबाव निर्माण करेल, परंतु या ठिकाणी आपल्या साथीदाराला साथ द्यायची आहे. अर्थात सचिनला आता स्ट्राईक वरती आणायचंय, परंतु मैदानाच्या आत प्रयत्न करावे लागतील. कट केला, कबसला डीप पण आता खेळाडू पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातात. सिंगल डबल न टीम जय मल्हार लवाली संघाला काही फरक पडणार नाहीये. आता समीकरण 8 बॉल 28 ची गरज आहे. मॅच इथनं जर फिरवायची असेल तर येणाऱ्या 2 चेंडू मध्ये उत्तुंग असे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथनं हा देखील डॉट बॉल आलाय. आणि आता मॅच थोडीशी कठीण होत चालली, मॅच थोडी जड होत चालली टीम आघाणवाडी या संघासाठी. 7 बॉल बनवायच्या 28 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉलवरती चांगला स्ट्रोक, चांगला धावा येणं महत्वाचा राहील. सरळ रेषेमध्ये उडवलाय, पाठीला डीप मध्ये खेळाडू पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकतील. टोप पूर्वी 2 धावा आता कंप्लीट होतात. षटक क्रमांक या ठिकाणी 3रंही समाप्त झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 22 धावा. आता उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. 4 षटकार 1 दुहेरी मॅच संपून जाईल टीम आघाणवाडीसाठी, परंतु या ठिकाणी कामगिरी नक्कीच मित्रमंडळी चांगली करावी लागेल. आता संपूर्ण मित्रमंडळ दारोमदार सचिन वरती येऊन पोहोचलाय. सचिन नक्कीच सचिनची मित्रमंडळ या ठिकाणी गरज आहे. संघाला चांगले फटके यावे अशी नक्कीच अपेक्षा असेल. जर का सुरुवातीच्या चेंडूमध्ये धावा आल्या तर नक्कीच आघाणवाडी संघ मॅच मध्ये शिरकाव करू शकते, मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करू शकते. 6 बॉल 26 धावसंख्येची गरज. त्याला जोडणे ना, वो तो पक्का पास आहे मग. गेम ऑन. सफळ झालाय. पहिलाच बॉल डॉट आलाय. आधीच ऍक्शन मध्ये आला होता, परंतु रिॲक्शन करता आलं नाहीये. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल सामना दूर जाऊ शकतो टीम आघाणवाडी संघाकडून. आता 5 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज. ऑनसाइडला उडवला, फटका फसलाय, खेळाडू पोहोचतील, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू. 2 धावा या ठिकाणी मिळतील. यस, बॅट्समॅनचा रिव्ह्यू आहे, चेक करायचा आहे. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी अंकुश कुराडे सुद्धा आहेत आणि आयोजक मोहन वारे सुद्धा आहेत. या ठिकाणी चेक केलं जाईल.
हे डिलिव्हरी. आता 4 बॉल आणि 24 ची गरज. 4 चेंडू 24 म्हणजे 4 बॉल मध्ये 4 षटकार मारावे लागतील सचिनला. आणि या ठिकाणी इथे या चेंडूवरती निर्णय होता, परंतु आता सामना जवळपास 90% जय मल्हार लवाली संघाच्या बाजूने आलाय. आता 3 बॉल 23 धावा संख्येची गरज. तर नेक्स्ट मॅच बोराडपाडा टीम आणि सांबारी टीम आपण तयार करायचं आहे. टॉस जिंकल्या टीम बोराडपाडा संघाला फिल्डिंग करण्याचा निर्णय सांगितलाय. जास्त वेळ न घेता जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानाच्या आत एंटर व्हायचा आहे. वेळेचा विचार केला तर ठीक 3 वाजून आता 32 मिनिटं झालेत, म्हणजे जवळपास 3:30 झालेले आहेत. इथनं विनोद डॉट बॉल. इथनं रिव्हर्स खेळला आहे, परंतु बॉलला अडवण्यात आलाय. इथनं आपण पाहतो एकच धाव पूर्ण होण्याचा मॅच वरती पक्कड निर्माण केली टीम जय मल्हार लबाली संघानं. या मॅच मध्ये धावा डिफेंड केल्या गेल्या, नाहीतर मागील सर्व मॅच यात चेस झाल्यात. यस, सामना जिंकला टीम जय मल्हार लबाली संघानं, अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम आगनवाडी संघ, खूप चांगला खेळ आपल्याला राहिलाय. नक्कीच आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबद्दल आपला मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. दोन्ही संघाला विनंती असेल की आपण सेकंड करायचा आहे आणि त्याला बोराडपाडा टीम आपण लाईनअप न मैदानाच्या आत एंटर व्हायचं आहे. मॅन ऑफ द मॅच तर या मॅच मध्ये खरं तर खूप चांगली बॅटिंग बॉल मिळाली. तब्बल 7 बॉल मध्ये तब्बल 12 धावा बनवल्या गेल्यात. तर लबाली संघाचा वैभव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या वैभव आपण लगेचच तर या आधीच्या मॅच मध्ये अर्थातच जांबिली ठाकूरपाडा विरुद्ध बोराडपाडा ही मॅच झाली होती. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गणेश राहिलाय. तर या मॅच नंतर आपण तो मॅन ऑफ द मॅच देणार आहोत गणेशला.